जगातलं प्रत्येक पुस्तक, प्रत्येक शोधनिबंध आणि अगदी प्रत्येक कल्पना ह्या सगळ्यांना एकाच सिस्टीममध्ये बसवायचंय अशी कल्पना करा. किती मोठं आव्हान असेल नाही का? ज्ञानाच्या या अथांग सागराला एका सूत्रात बांधणं हेच लायब्ररींसमोरचं सगळ्यात मोठं चॅलेंज राहिलंय. बरं, आता विचार करा, जर हेच काम कोणावर सोपवलं तर पद्धत काय असेल? आजची आपली चर्चा नेमकी याच प्रश्नाभोवती फिरणार आहे. तर हे आहे त्या पुस्तकाचं नाव. 1950 मध्ये भारतात क्षयरोगाच्या फुफ्फुसावरील उपचारांवर क्षकिरणांद्वारे केलेलं संशोधन. आता सांगा, याला कुठे ठेवायचं? याला मेडिसिन म्हणायचं की फिजिक्स की मग भारतीय इतिहासात टाकायचं? पारंपरिक पद्धती इथे कशा फेल ठरतात हे लगेच कळतंय, हो ना? असं पुस्तक लायब्ररीत शोधणं म्हणजे जवळजवळ अशक्यच. पण एका व्यक्तीने हे अशक्य वाटणारं कोडं सोडवलं. चला तर मग जाणून घेऊया त्यांचीच गोष्ट. आणि गंमत म्हणजे या समस्येवर तोडगा एका ग्रंथपालाने नाही तर एका गणितज्ञांनी काढला. आणि त्यांना तर ग्रंथपालाची नोकरी प्रचंड कंटाळवाणी वाटत होती. S.R. रंगनाथन यांनी तर चक्क आपली गणिताची शिकवण्याची जुनी नोकरी परत मिळावी म्हणून विनंती केली होती. त्यांचा प्रवास खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, 1916 मध्ये त्यांनी गणितात MA केलं आणि 1924 मध्ये मद्रास युनिव्हर्सिटीचे पहिले लायब्रेरियन म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ही अशी नोकरी होती जी त्यांना सुरुवातीला अजिबात आवडली नाही. पण याच नावडत्या क्षेत्रात त्यांनी अशी क्रांती घडवली की 1933 मध्ये त्यांनी कोलन क्लासिफिकेशन नावाची एक क्रांतिकारी सिस्टीमच प्रकाशित केली. आणि याच कामामुळे ते भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाऊ लागले. तर मग प्रश्न हा आहे की रंगनाथन यांनी एवढ्या गुंतागुंतीच्या विषयांना सोपं करण्यासाठी नेमका कोणता उपाय शोधला? चला, त्यांच्या सिस्टीमचे ते 5 बिल्डिंग ब्लॉक्स बघूया. त्यांनी जी पद्धत आणली तिचं नाव आहे फॅसेटेड क्लासिफिकेशन. आता हे काय आहे? तर असं समजा की एखादा विषय म्हणजे काहीतरी आधीच ठरवलेलं एक बॉक्स नाहीये. तो ज्ञानाच्या लेगो ब्लॉक्ससारखा आहे. म्हणजे तुम्ही त्या विषयाचे छोटे छोटे तुकडे करू शकता आणि मग गरजेनुसार त्यांना पुन्हा एकत्र जोडून एक अचूक रचना तयार करू शकता. भारी आयडिया आहे नाही का? या पूर्ण सिस्टीमचा आत्मा आहे PMEST फॉर्म्युला. आता हे PMEST काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया. P म्हणजे पर्सनॅलिटी, म्हणजे पुस्तकाचा मुख्य विषय. M म्हणजे मॅटर, म्हणजे त्या विषयाचा गुणधर्म किंवा पदार्थ. E म्हणजे एनर्जी, म्हणजे त्यात होणारी कोणतीही क्रिया किंवा प्रक्रिया. S म्हणजे स्पेस, सोपं आहे, भौगोलिक जागा. आणि T म्हणजे टाइम, म्हणजे वेळ किंवा काळ. चला, आता आपण आपल्या त्या अवघड नावाच्या पुस्तकाकडे परत जाऊया. त्यात फुफ्फुस म्हणजेच लंग्स हा मुख्य विषय आहे, बरोबर? पुस्तक त्याच्याबद्दलच आहे. म्हणून फुफ्फुस आलं पर्सनॅलिटी ह्या भागात. ओके, तर मुख्य विषय आहे फुफ्फुस. पण त्याचा गुणधर्म काय आहे? तर त्यांना क्षयरोग म्हणजे ट्युबरक्युलोसिस झाला आहे. त्यामुळे क्षयरोग हा घटक गेला मॅटर या कॅटेगरीमध्ये. बरं, आता पुढे. यात कुठल्या क्रिया किंवा प्रक्रिया घडत आहेत? एकतर उपचार, मग क्षकिरण आणि संशोधन या सगळ्या ॲक्शन्स आहेत, बरोबर? म्हणून या सगळ्या आल्या एनर्जी या कॅटेगरीत. हे सगळं कुठे झालं? भारतात. त्यामुळे भारत झालं आपलं स्पेस. आणि शेवटचा प्रश्न, हे कधी झालं? 1950 मध्ये हा झाला टाइम. बघा किती सहज आपण त्या अख्ख्या लांबलचक नावाचे PMEST घटकांमध्ये तुकडे केले. आणि मग हे सगळे घटक एकत्र करून एक अगदी सुटसुटीत कोड तयार होतो. L 45.42.16.2553.F44N. पाहिलं? ते एवढं मोठं नाव आणि हा एवढासा पण अचूक कोड. आता या पद्धतीची खरी ताकद समजून घेण्यासाठी आपण याची तुलना जुन्या पद्धतीशी करून बघूया. जुन्या सिस्टीममध्ये कदाचित असं काहीतरी लांबलचक आणि गोंधळात टाकणारं वर्गीकरण मिळालं असतं. किती किचकट आहे. पण त्याउलट रंगनाथन यांची कोलन क्लासिफिकेशन पद्धत बघा. किती सोपी आणि अचूक आहे. प्रत्येक माहितीला तिचं एक परफेक्ट नेमकं स्थान मिळतं. ठीक आहे, आता लायब्ररीच्या कपाटांपासून थोडं पुढे जाऊया आणि बघूया की आजच्या डिजिटल जगात रंगनाथन यांच्या आयडियाज कशा जिवंत आहेत. त्यांच्या कामाचा प्रभाव किती मोठा आहे हे या सायटेशन डेटावरून लगेच लक्षात येतं. त्यांची पुस्तकं आजही जगभरातले स्कॉलर्स शेकडो वेळा कोट करतात. यावरूनच कळतं की त्यांचे विचार आजही किती महत्त्वाचे आणि रेलेव्हंट आहेत. पण हे सगळं फक्त पुस्तकांपुरतं मर्यादित नाहीये. खरं तर कळत नकळतपणे आपण सगळेच त्यांचे आयडिया रोजच्या आयुष्यात वापरतो. कसं? अहो, ई-कॉमर्स साईटवरचे फिल्टर्स आठवा, अगदी लेटेस्ट AIच्या नॉलेज बेसपर्यंत सगळीकडे त्यांचे विचार आणि त्यांची दूरदृष्टीच आहे.
हे बघा, ॲमेझॉनवर किंवा कुठल्याही शॉपिंग साईटवर आपण जे फिल्टर्स वापरतो ना, ब्रँडनुसार, साईजनुसार, रंगानुसार, ती सिस्टम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून रंगनाथन यांच्या 1930च्या दशकातल्या विचारांचाच थेट परिणाम आहे की नाही कमाल? आणि आता जाता जाता एक महत्वाचा प्रश्न. आजच्या जगात जिथे AI आपल्याला सगळं काही शोधून देईल असं वाटतंय, तिथे माहितीला ऑर्गनाईज करण्याची ही जी मानवी कला आहे ती कालबाह्य होतीये की उलट ती पूर्वीपेक्षाही जास्त गरजेची झाली आहे, यावर विचार करायलाच हवा.